नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस होता हा 14 ऑगस्टचा दिवस. आज ब्लॉग येणार आहे तो तुम्हाला मिक्स ब्लॉग येणार आहे 14 आणि 16 तारखेचा. तर ॲक्च्युली या दिवशी मी साफसफाईसाठी काढलं होतं. तर साफसफाईला काढण्याचं कारण असं की आता पौर्णिमा पण होती आणि रक्षाबंधन पण होतं. तर मी प्रत्येक 15 दिवसांनी मी साफसफाई करतच असते, जळमट झाडायला घेतेच. पण आता मी आज लवकर घेणार होते कारण रक्षाबंधनच्या दिवशी तर मला पॉसिबल नव्हतं होणार आणि त्यामध्ये परत नंतर म्हटलं होईल की नाही होईल, परत आणखीन राहून जातं. तर आज मला वेळ भेटला होता कारण 2-4 दिवस आता मध्यंतरी माझे ब्लॉग येत नव्हते कारण हिंदेवी पण आजारी होती. तर त्याच्यामुळे मला काही जमलं नाही जास्त ब्लॉग टाकायला. तिला कंटिन्यू घेऊन बसावं लागतं एकदा आजारी असले की. आता इथे पाहू शकता तिने सगळं म्हणजे खेळणी काढून खेळणं वगैरे झालेलं त्यांचं आणि त्यानंतर बेडरूममध्ये दोघेही जाऊन बसले होते खेळत. कारण मी इथे सांगितलेलं मी इथे जळमट झाडते, डोक्यात पडेल वगैरे काही म्हणून. तर त्याच्यामुळे मी त्यांना बेडरूममध्ये बसवलं होतं. तर या दिवशी मी सर्व साफसफाई करायला काढणार होते. म्हटलं एकाच दिवशी होईल, पण आपण किती विचार केला तरी एका दिवशी नाही सगळं पॉसिबल होत, मुलांना पाहून तर नाही होत. तर माझंही तेच झालं. तर आता मी ते जळमट वगैरे झाडून घेतले. त्यानंतर फ्रूट्स वगैरे आणलेले तर तेही मी धुवून फ्रीजमध्ये ठेवून दिले व्यवस्थित. कारण मी धुवून फ्रूट ठेवते मिठाच्या पाण्यामध्ये. कसं आहे, मुलं कधी कधी त्यांना भूक लागली किंवा त्यांना काही खावंसं वाटलं तर डायरेक्ट घेऊन खातात. मुलगा माझा तसं हुशार आहे, धुतो वगैरे, पण मुलीला अजून काही कळत नाही. पण ती हात नाही लावत शक्यतो, तरी पण आपलं पटकन घेण्यासाठी यावं म्हणून मी धुवूनच फळं ठेवते सर्व फ्रीजमध्ये ठेवतानाच. आता इथे पाहू शकता मी फॅन वगैरे सुद्धा क्लीन करून घेतला. म्हटलं परत करण्यापेक्षा आता सिलिंग एकदा घेतलेलंच आहे क्लीन करायचं, सर्वच क्लीन एका वेळेस होऊन जाईल. तर इथे फॅन वगैरेही क्लीन करून घेतला, देवघराच्या इथलंही सर्व क्लीन करून घेतलेलं. आणि नंतर मी म्हटलं आता किचनकडे पाहावं जरा. किचनमधलेही थोड्याफार भरण्या वगैरे घासायचे होत्या, डबे जे रिकामे झाले होते ते घासायचे होते. तर आता इथे पाहू शकता ही ज्वारी जी आहे ते नीट करून दिलेली मला आईनेच. तर आता मी ती ज्वारी म्हटलं आता वरतीच ठेवण्यापेक्षा ती कप्प्यामध्ये ठेवते आणि नंतर मी त्यातलं सामानही नंतर त्याच्यावर ठेवून दिलं व्यवस्थित. आता इथे पाहू शकता तुम्ही वरतून किती जळमट पडले आहेत ते. आता हे सर्व साफसफाई करून घ्यायचं होतं. म्हटलं पहिल्यांदा झाडून घ्यावं रूम. एकदा रूम झाडून झाला की म्हणजे मुलं कसंही खेळण्यासाठी मोकळे होतात. कारण आता इथून तिथून त्यांचं फिरणं चालूच असतं, तर त्यांच्या पायावाटे इथलं तिकडे आणि तिकडचं इकडं असं होऊन जातं. तर म्हटलं पहिल्यांदा रूम स्वच्छ झाडून घेते म्हणून हॉल पहिल्यांदा पूर्ण स्वच्छ झाडून घेतला. त्यानंतर मला किचनमधली पण साफसफाई करायची होती. तर त्यासाठी म्हटलं आधी हे सगळं व्यवस्थित केलं की मुलं म्हणजे खेळण्यासाठी बसतील आणि मुलांचं कसं इकडून तिकडं जाणं चालूच राहतं. तर आता इथे पाहू शकता जसं मला साफसफाई करताना मध्ये जे भेटेल तसं मी एक रिकामी डबे करत होते. छोटे डबे आज घासून घेतले आणि मोठे डबे म्हटलं उद्या किंवा परवा, म्हणजे उद्याचं जमेल तर घासणार आहे. कारण मला आता यावेळेस माहिती नव्हतं की स्वराच्या शाळेत बोलवलं की नाही, मेसेज काय आला नव्हता. त्यानंतर मी झाडांना पाणी वगैरे घातलं आणि किचनमध्ये आले. तर किचनमध्ये मी ह्या भरण्या वगैरे सुद्धा म्हणजे मसाल्याच्या भरण्यासुद्धा घासायला आज काढल्या होत्या. तर आता त्याही घासायच्या होत्या. तर या भरण्यासुद्धा मी घासून घेतल्या आणि त्यानंतर डबे वगैरे बाकीची भांडीही घासून मी जाळीमध्ये पालती घातली. जाळीमध्ये भांडी पटकन नितळतात आणि सुकतातही. जरा हॉलमध्ये ठेवलं की पटकन सुकून जातात, मग ते मांडण्यासाठी मी रेडी होतात. तर आता हे भांडी नितळण्यासाठी ठेवून दिली आणि म्हटलं टाईल्सही लगे हात करून घ्यावं साफ करून. तर आता इथे मी टाईल्सही घासण्यासाठी घेतली होती. टाईल्स घासून झाल्यानंतर म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा कारण तिने संजेची वेळ व्हायला आली होतीच. तर म्हटलं पहिल्यांदा टाईल्स साफ करून घेते. टाईल्स साफ करून झाल्यानंतर जरा म्हटलं हे भरण्यांचं रॅक आहे ते पण साफ करून घ्यायचं होतं म्हणून भरण्यांचं रॅकही काढून घेतलं, तेही साफ करून घेतलं आणि त्यानंतर परत मी तिथले टाईल्स पुसून तेही मांडून घेतलं जागेवर. गॅस वगैरे पुसलं. त्याचबरोबर ज्या भरण्या होत्या माझ्याकडे छोट्या चिनी मातीच्या त्याही स्वच्छ करायच्या होत्या, तर त्याही स्वच्छ करून घेतल्या सर्व आणि त्याही पहा अशा फ्रीजवर मांडून ठेवल्या होत्या पाणी नितळण्यासाठी. तर आता हा होता दुसऱ्या दिवशीचा म्हणजे 16 ऑगस्टचा दिवस. 15 ऑगस्टचं मला काही टाकायलाच जमलं नाही. ॲक्च्युली 15 ऑगस्टच्या दिवशी झालं असं की मी 14 ऑगस्टला रात्री मोबाईल पाहायला विसरून गेले कारण काम करून दमलेले, त्यामुळे पटकन झोपून घेतलं मुलांना जेवू घालून आणि त्यानंतर म्हणजे मोबाईलला मेसेज आलेला पण तो मी पाहिलाच नाही मेसेज त्या गडबडीमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाटलं की स्वराजला शाळा असेल म्हणून उठले मी लवकर, 6:30ला उठले. पण मेसेज पाहिल्यानंतर समजलं की आज 5वी नंतरच्याच मुलांना बोलवलं होतं शाळेमध्ये. तर त्यामुळे म्हटलं मग आता जाऊ दे, उठलेच आहे तर आणि गुरुवारचा दिवस होता.
त्यामुळे मी फरशी स्वच्छ पुसून घेतली। त्यानंतर देवपूजा वगैरे आणि बाहेरचंही दरवाजाच्या बाहेरचंही स्वच्छ पुसून वगैरे घेतलं आणि सगळं तयारी करून म्हटलं देवाची सगळी म्हणजे देवपूजेची सर्व तयारी करून घेतली। देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर मुलांसाठी नाश्ताही बनवून घेतला आणि त्या दिवशी मग म्हटलं मग आता जाऊ दे, जायचं नाही कुठे, काय खरेदीसाठी तर जायचं होतं, पण मला दुसऱ्या दिवशीचा वार शुक्रवार होता आणि आमच्या इथे शुक्रवारची चक्की बंद असते। तर त्यामुळे म्हटलं आता दळण आणायची तर आहेत, कारण दोन्ही दळणं म्हणजे गव्हाचं दळण करायचं होतं आणि ज्वारीचं तर आईने करून दिलेलंच होतं, तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तर त्यामुळे म्हटलं हे दोन्ही दळणं आणायचेत, मग बाहेर गेले कुठे तर दळणं राहतील, म्हणून मी पहिल्यांदा आज म्हटलं मग ते करून घ्यावं। त्याच्याचबरोबर ब्लँकेटही धुवायची होती, 2-3 ब्लँकेटही धुण्यासाठी काढले आणि ब्लँकेटही धुवून घेतले आणि दळणंही करून घेतले। आणि त्यानंतर जरा आम्ही 7 वाजता गेलो बाहेर, हिंदवीला गिफ्ट आणायचं होतं म्हणून गेलेलो रक्षाबंधनसाठी। पण झालं असं की आम्ही गिफ्टच्या ऐवजी तिला ड्रेसच घेऊन आलो, कारण गिफ्टच्या इथे आम्हाला काही पसंतच आलं नाही, त्याच्यामुळे आम्ही ड्रेस घेतला आणि आलो घरी। ते जातानाचा ब्लॉग मी तुम्हाला शूट केला होता, पण तिथे गेल्यानंतर हिंदवीच्या पप्पांना फोन आला, त्यामुळे ते बसले फोनवरच बोलत आणि त्यामुळे काही मग येताना शूट करायचं राहून गेलं आणि तिथे गेल्यावरही तर म्हटलं जाऊ दे, नंतर कधी त्या एरियामध्ये गेले की त्या एरियातलं तुम्हाला दाखवेन की काय कसं आहे आणि ते दुकानंही दाखवेल जिथे आम्ही मुलांना कपडे घेतो डेली पार्टीवेअर आणि फेस्टिवल पण कपडे तिथे एकदम छान भेटतात। म्हणजे रेट थोडा जास्त असतो पण कपडे टिकाऊ असतात, म्हणजे असं कलर वगैरे डाऊन होत नाही। तर आता यांनी आज मला कंटोले आणून दिले होते दुपारी, कारण त्यांना कंटोल्याची भाजी खायची होती, तर त्यांना भेटली येता रानभाजी, तर त्यामुळे त्यांनी आणून दिले होते। तर म्हटलं आज ती करावी सुक्कीमध्ये आणि रस्सा भाजीमध्ये मी शेवग्याची शेंग केली। तर अशा प्रकारे म्हणजे 15 तारखेचा दिवस, 15 ऑगस्टचा दिवस म्हणजे मला काय सेलिब्रेटही करायला भेटला नाही जास्त, सर्व म्हणजे माझं ह्याच्यामध्येच गेलं, कामामध्येच पूर्ण दिवस गेला आणि मुलांनाही खेळवण्यामध्येच। तर अशा प्रकारे कंटोल्याची भाजी पहा, मी कांदा वगैरे कापून जिरेची फोडणी दिली, हिंग टाकलेलं आहे आणि त्यानंतर कांदा परतून घेऊन मी कंटोले छोटे उभे आडवे कापून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तेही परतून घेतलेले आहेत लाल तिखट आणि आपलं कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकून। तर इथे पाही रानभाजी असल्यामुळे कशी लवकर शिजून जाते आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मी दिला, कारण भाजी चांगली शिजावी म्हणून, नाहीतर खाली लागते भाजी त्यासाठी। तर आता इथे भाजी छानपैकी शिजत आली होती, त्यानंतर म्हटलं याच्यामध्ये थोडं कूट टाकावं, कूट आणि कोथिंबीरही टाकून घेतली आणि 5 मिनटासाठी वाफ काढण्यासाठी म्हटलं ठेवून द्यावी। तर 5 मिनटं वाफ काढल्यानंतर म्हणजे कसं आतल्यात हीट राहून थोडीशी शिजते, आणखीन छान लागते त्यामुळे, आणि कुटाचा आणि कोथिंबीरचा स्मेलही त्याच्यामध्ये उतरतो, म्हणून आता हे सगळं मी एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर जरा थोडा वेळ झाकण ठेवून 5 मिनटं गॅस मंद आचेवर ठेवून हे होऊन दिलं, सेट होऊन दिलं। त्यानंतर मी गॅस वरून कढई उतरवली आणि त्यानंतर दुसरी कढई ठेवून मी त्यामध्ये याच्यामध्ये खोबरं आणि लसूणचा मसाला टाकून मी शेंगेची रस्सा भाजी करायची होती, त्यासाठी मसाला टाकला, त्यामध्ये लाल तिखट टाकलं, आपलं कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकून मी हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं आणि जरा मसाला परतून घेतला। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये शेवगा वगैरे टाकून हे करून घेतलं, म्हणजे रस्सा भाजी करून घेतली, कोथिंबीर वगैरे टाकून घेतली। तर आजचा दिवस पण तो असं सगळं पूर्ण रुटीन बिझीच होतं माझं, हे नाही ते नाही ते काम चालूच होतं। तर आता हे सगळं झाल्यानंतर मुलांचा अभ्यासही घ्यायचा होता, मुलंही बसली होती अभ्यासाला। म्हणजे हिंदवीचं कसं असतं, स्वराज बसला की तिलाही काही ना काय तर लागतं, अभ्यास करायचा असं सांगून तीही घेते। आणि त्याच्याचमध्ये मला यांचा फोन आला, त्यांना 2 बिलं बनवून पाहिजे होती, तर ती बिलंही बनवून दिले मी। तोपर्यंत मुलांनी इथं खेळता सर्व टाकून ठेवलं होतं, तेही लगे हात आवरून घेतलं। तर इथे पहा स्वराजचा अभ्यास चाललेला आहे, तो बेडरूममध्ये बसतो अभ्यासाला, कारण हिंदवी हॉलमध्ये टीव्हीचा आवाज आणि टीव्ही चालू असेल, तर तिला तिथे बसून दिलं नाही, म्हणून तीही इथे हॉलमध्ये येऊन बसली होती अभ्यास करत, पेन आणि बुक घेऊन। पेन आणि डायरी घेते ती डायरी आम्ही स्पेशली फक्त तिच्यासाठीच ठेवलेली आहे। तर आता इथे मला सांगायला येत होती ती की माझा हातावर पेन उठलेला आहे, त्यानंतर परत तिला स्वराज तिकडे दिसला म्हणून स्वराजकडेच गेली। तर आता इथे मी लगे हात भाकरीही करून घेतल्या, 8:30चं टायमिंग होऊन गेलं होतं, 8:45 वाजत आले होते। तर म्हटलं लगेच भाकरी पण करून घेतल्या, म्हणजे परत गॅसजवळ उभं राहण्याचं म्हणजे टेन्शन जातं। तर इथे भाकरी वगैरेही झाल्या। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला क्लिनिंगचा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
जेणेकरून मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला दिसतील. आणि आजचं म्हणजे तुम्हाला रुटीन कसं वाटलं तेही मला नक्की कमेंट करून सांगा. कंटोल्याची भाजी कोणाकोणाला आवडते ते आणि कोणाकोणाकडे ही रानभाजी खाल्ली जाते ते. तर अशा प्रकारे इथे भाकरी करून झाल्या होत्या. त्यानंतर मी ताट बनवून घेतले. तर याच्यामध्ये मी रस्सा भाजी आणि कंटोल्याची भाजी, त्याचबरोबर सोबतीला जोडीला मिरचीचा ठेचाही घेतला होता, कारण मिरचीचा ठेचा मी दुपारी बनवला होता. तर चला या जेवायला.